गुड आफ्टरनून फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी यामधील प्रकरण क्रमांक 5 व्यवसायाच्या उभरत्या पद्धती या प्रकरणातील आपण हा चौथा व्हिडिओ आपल्यासमोर येत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आउटसोर्सिंग बाह्य सेवा, त्यांची संकल्पना, अर्थ, बाह्य सेवेची गरज याबद्दल माहिती पाहिली. तर आज आपण बाह्य सेवेचे आउटसोर्सिंग म्हणजे बाह्य सेवेचे फायदे काय आहेत, त्यांचे तोटे कोणते आहेत, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा काय याबद्दल माहिती पाहणार आहे. चला तर मग बाह्य सेवेचे फायदे, त्यामध्ये एकूण किमतीचे फायदे. बाह्य सेवामध्ये एकूण किमतीचे फायदे पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. तिसरा फायदा कमी मनुष्यबळ खर्च. चौथा फायदा व्यावसायिक तज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. पाचवा फायदा आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. 6 नंबर गुंतवणुकीची आवश्यकता कमी. 7 नंबर कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. 8 नंबर ज्ञानाची देवाणघेवाण. चला तर मग पहिला मुद्दा एकूण किमतीचे फायदे. बाह्य सेवेमुळे कमी खर्च होतो, वेळेची आणि श्रमाचीही बचत होते. तसेच प्रशिक्षणावरील जो खर्च आहे तो खर्च देखील कमी होतो. म्हणजे बाह्य सेवेमुळे खर्च कमी होणे, वेळ असेल, श्रम असेल यांचीही बचत होत असते. तसेच प्रशिक्षणावरील जो खर्च असतो तो खर्च देखील कमी होत असतो. दुसरा आहे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. बाह्य सेवेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की यामुळे बाह्य सेवा ज्या देशात केली जाते, बाह्य सेवा ज्या देशात केली जाते त्या देशामध्ये उद्योजकाला रोजगार आणि निर्यातीत चालना मिळते. पुढचा आहे कमी मनुष्यबळ खर्च. मनुष्यबळाची किंमत यजमान देशाच्या तुलनेने खूपच कमी असते. म्हणून कमी मनुष्यबळ खर्च हा बाह्य सेवेचा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला सांगता येईल. पुढचा आहे व्यावसायिक तज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. या अगोदर आपण जे बघितलं की कमी मनुष्यबळ खर्च, त्यामध्ये आपल्याला अजून सांगता येईल की प्रत्येक संस्थेमध्ये यंत्रे कार्यरत करण्यासाठी, दैनंदिन कामे करण्यासाठी, संस्थेची मुख्य कामे करण्यासाठी, व्यवसायाचा कारभार प्रशासित व व्यवस्थापित करण्यासाठी मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.
कर्मचारी वर्गाची कायम तत्वावर भरती करण्याचा खर्च व त्यांच्या नेमणुका, प्रशिक्षण इत्यादींवर होणारा खर्च हा फार अफाट असतो. आउटसोर्सिंगमुळे मनुष्यबळ कमी खर्चात मिळवणे शक्य आहे. काही व्यावसायिक प्रक्रियेत बाह्य सेवा कायदेशीर ठरतात. म्हणजे एखादी व्यवसाय प्रक्रिया असेल तर त्या व्यवसाय प्रक्रियामध्ये जी बाह्य सेवा आहे ती अतिशय फायदेशीर ठरत असते. पुढचा मुद्दा आहे आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि पायाभूत सुविधा म्हणजे बाह्य सेवांच्या मदतीने कंपन्या त्यांच्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणजे जे आधार द्यायचा असेल तर त्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर दिला जातो, ज्यामुळे चांगला नफा होतो आणि त्यांच्या उत्पादनाची जी गुणवत्ता आहे ते सुधारण्यास मदत होते. पुढचं आहे गुंतवणुकीची आवश्यकता कमी. अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल, सॉफ्टवेअर असेल आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीवरील बाह्य सेवांमुळे बचत होते आणि बाह्य सेवा भागीदाराला संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळून देते. कुशल किंवा प्रवीण कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे काही कंपन्या व्यवसायाच्या काही कामांचे आउटसोर्सिंग करतात. तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणखी काही कामांचेही आउटसोर्सिंग करतात. परिणामी कंपनीला फक्त उर्वरित कामांचे व्यवस्थापन करावे लागते. यामुळे कंपनीची वित्तीय गुंतवणुकीची जी गरज असेल ती गरज फार कमी होते. पुढचं आहे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. संघटनेच्या कमी महत्त्वाच्या भागातही कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते. पुष्कळ वेळा काही कंपन्या अथवा व्यावसायिक संस्था काही अवघड कामे व्यवस्थितपणे करून घेण्यासाठी संबंधित क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांकडे सोपवतात. बाह्य सेवा देणाऱ्या विक्रेत्यांकडे संबंधित कामांसंदर्भात सखोल ज्ञान, अनुभव, आवश्यक साधन सामग्री व तांत्रिक कौशल्य असते. असे विशेष तज्ज्ञ अथवा विक्रेते व्यवहारातील अवघड कामे अथवा सोपवलेली जे कामे असतात ती कामे सोपवणाऱ्या कंपनीच्या तुलनेत अतिशय व्यवस्थितपणे व उत्तम रीतीने करत असतात. परिणामी सोपवलेली जे कामे असतात ते जलद गतीने तसेच जास्त कार्यक्षमतेने केली जातात व त्यापासून उच्च दर्जाची गुणवत्ता आपल्याला मिळू शकते. पुढचं आहे ज्ञानाची देवाणघेवाण. बाह्य सेवा हे संघटनेस ज्ञान आणि उत्कृष्ट कृतीचे एकमेकांपाशी आदान प्रदान करते आणि त्यामुळे त्या सक्षम बनतात. यामुळे दोन्ही संघटनांचा विकास होतो आणि नावलौकिक वाढीस लागते. म्हणजे ज्ञानाचे जर आदान प्रदान करायचे असेल तर पुष्कळ वेळा संबंधित क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांकडे व कुशल
विक्रेत्यांकडे संस्थेची काही कामे पूर्ण करण्यासाठी सोपवली जातात. असे विक्रेते संस्थेतील कर्मचाऱ्यांबरोबर काम करताना आपले ज्ञान, अनुभव, तांत्रिक कौशल्य इत्यादींचे आदानप्रदान करत असतात. आउटसोर्सिंगचा हा एक महत्त्वाचा फायदा संस्थेला मिळत असतो. विक्रेत्यांच्या संस्थांच्या कौशल्य संस्था विशिष्ट प्रकारच्या सेवांच्या निर्मितीसाठी असतात. विक्रेत्या संस्था वेगवेगळ्या संस्थांमध्ये केलेल्या कामांचे ज्ञान, अनुभव यांचे संस्थेतील कर्मचाऱ्यांशी आदानप्रदान करत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला अजून आउटसोर्सिंगचे फायदे सांगत असताना उद्योगांना चालना देणे हा एक सुद्धा आपला फायदा आपल्याला सांगता येईल. जसं की ज्या देशातून आउटसोर्सिंग केले जाते त्या देशात उद्योगधंदा, अंतर्गत व्यापार असेल व आंतरराष्ट्रीय व्यापार यांना चालना मिळते. अजून फायदा सांगायचा झाल्यास तर आपल्या दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करता येते. म्हणजे संस्थेची काही कामे हे बाह्य सेवा देणाऱ्या विक्रेत्यांकडे सोपवल्यामुळे संस्थेला व्यवसायाची प्रक्रिया अधिक व्यवस्थित व बळकट करता येते. तसेच अशा संस्थेला आपल्या उत्पादनाचा व सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी अतिमहत्त्वाच्या व मुख्य कामांकडे आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित करता येते. म्हणजे जर आपण बघितलं की दर्जा सुधारण्यावर जे लक्ष केंद्रित करता येते हे बाह्य सोर्सिंगमुळे शक्य होते. की संस्थेची काही कामे असतात की त्या बाह्य सेवा देणाऱ्या विक्रेत्यांकडे सोपवल्यामुळे संस्थेला व्यवसायाची प्रक्रिया अधिक व्यवस्थित व बळकट करता येते. तसेच अशा संस्थेला आपल्या उत्पादनांना व सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी अतिमहत्त्वाच्या व मुख्य कामांकडे आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित करता येते. तर अशा प्रकारे आपल्याला आउटसोर्सिंग म्हणजे बाह्य सेवा घेण्याचे काही फायदे होते. त्यामध्ये आपण पहिला फायदा बघितला की एकूण किमतीचे फायदे, दुसरा उद्योजक रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन, तिसरा फायदा कमी मनुष्यबळ खर्च, चौथा फायदा व्यावसायिक तज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ, पाचवा फायदा बघितला आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर, सहावा फायदा बघितला की गुंतवणुकीची आवश्यकता कमी. त्यामध्ये आपण बघितलं होतं की आधुनिक तंत्रज्ञान असेल, सॉफ्टवेअर असेल आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीवर बाह्य सेवांमुळे बचत आणि बाह्य सेवा भागीदाराला संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळू देते. त्यानंतर कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ, नंतर ज्ञानाची देवाणघेवाण, त्याचप्रमाणे आपण उद्योजकांना चालना मिळणे, त्यानंतर दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे, कार्यक्षमता व परिणामकारकता, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आउटसोर्सिंगचे फायदे आहेत ते आपल्याला सांगता येतात. पुढचं आहे
बाह्य सेवेचे तोटे. आता बाह्य सेवेचे तोटे लक्षात घेत असताना त्यामध्ये पहिला तोटा आहे ग्राहकांकडे लक्ष नाही. दुसरा तोटा आहे सुरक्षा आणि गोपनीयतेचे धोका. तिसरा आहे असंतोषजनक सेवा आणि चौथा आहे नैतिक समस्या. पाचवा आहे इतर तोटे. त्यामध्ये कराराचा गैरसमज असेल, संवादाचा अभाव असेल, निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा, असे वेगवेगळे तोटे आपल्याला सांगता येतील. त्यामधील पहिला तोटा म्हणजे ग्राहकांकडे लक्ष नाही. आता बाह्य सेवा देणारा एकाच वेळी अनेकांच्या किंवा एकापेक्षा जास्त संस्थांच्या गरजा भागवू शकतात. म्हणजे बाह्य सेवा देणारा जो व्यक्ती असेल, जी संस्था असेल, ती एकाच वेळी अनेकांच्या त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त संस्थांच्या गरजा भागवू शकतात. परंतु अशा परिस्थितीत त्याला एखाद्या स्वतंत्र संस्थेकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्या संस्थेला त्याचा त्रास होतो. म्हणजे बाह्य सेवा एकाच वेळी अनेक संस्थांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्याचं कार्य करत असतात. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीत एखाद्या स्वतंत्र संस्थेकडे बाह्य सेवाला पूर्णपणे लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्या संस्थेला त्याचा त्रास होतो. म्हणून ग्राहकांकडे लक्ष नाही हे बाह्य सेवेचं एक महत्त्वाचं तोटा आपल्याला सांगता येईल. दुसरा आहे सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका. संघटनेची गोपनीय माहिती बाहेरील व्यक्तीला प्रकट केली जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे संघटनेची एखादी गोपनीय जी माहिती आहे ती माहिती जर बाहेरील व्यक्तीला प्रकट केली असेल, बाहेरील व्यक्तीला सांगितली असेल, तर त्यामुळे सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला निर्माण होतो. त्यामुळे माहितीचा गैरव्यवहार जेव्हा कोणतीही संस्था आपल्या व्यवसाय प्रक्रियांचे आउटसोर्सिंग करतात तेव्हा बाह्य सेवा देणाऱ्या विक्रेत्याकडून अथवा ठेकेदारांकडून व्यवसायातील संवेदनशील, आपण त्याला गुप्त म्हणतो, माहितीचा गैरव्यवहार होण्याचा धोका असतो. म्हणून माहितीचा गैरव्यवहार किंवा सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका हे आपल्याला बाह्य सेवा यांचा एक तोटा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा तोटा आहे तो असंतोषजनक सेवा. वितरणात विलंब आणि वस्तूंची गुणवत्ता. कमी या समस्या बाह्य सेवा असलेल्या काही भागात दिसून येतात. म्हणजे एखाद्या वस्तूचं जर वितरण करायचं असेल तर काही भागामध्ये ते वितरण फार विलंब लागतो. त्याचप्रमाणे त्यांची जी गुणवत्ता आहे वस्तूची ते कमी, यामुळे जनतेमध्ये असंतोषजनक सेवा पुरवली जाते. म्हणून असंतोषजनक ही सेवा जी आहे हे आपल्याला बाह्य सेवेचा एक महत्त्वाचा तोटा सांगता येईल.
पुढचा महत्वाचा तोटा आहे नैतिक समस्या. आता स्वतःच्या देशातून रोजगाराच्या संधी दूर जात आहेत. हीच एक मुख्य नैतिक समस्या आहे. काही बाबतीत जेव्हा संस्था आपल्या व्यवसायातील बिनमहत्वाच्या प्रक्रियांचे काही बाबतीत जेव्हा संस्था आपल्या व्यवसायातील बिनमहत्वाच्या प्रक्रियांचे आउटसोर्सिंग करतात, तेव्हा त्या संस्था नैतिक बाबींकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे जे व्यवसायातील बिनमहत्वाचे ज्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियांचे जेव्हा आउटसोर्सिंग केले जाते, तेव्हा त्या संस्था नैतिक बाबींकडे दुर्लक्ष करतात, ज्यांचा संबंध आउटसोर्सिंगशी असतो. मग अशा कोणत्या सेवा आहेत? तर बघा, आउटसोर्सिंग मधील कामांसाठी बालमजुरीचा उपयोग करणे, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शोषण करणे इत्यादी आपल्याला नैतिक गोष्टी आहेत आणि आउटसोर्सिंगमुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. पुढचा तोटा आहे इतर तोट्यामध्ये आपल्याला कराराचा गैरसमज असेल. म्हणजे आपण जो करार केलेला असेल तो गैरसमज जर झाला तर आपल्याला त्याचा तोटा सहन होतो. नंतर संवादाचा अभाव आणि निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा. आता यामध्ये उत्पादनातील जे दर्जेदार तडजोड असेल, जर संस्थेने योग्य आउटसोर्सिंग भागीदार अथवा विक्रेता निवडला नाही तर त्या संस्थांना निकृष्ट दर्जाचे उत्पादन, जबाबदारीचे अनुचित विभक्तीकरण इत्यादींसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत संबंधित संस्थांना उत्पादनाच्या अथवा सेवेच्या दर्जावर तडजोड करावी लागते. अशा समस्या विशेषतः माहिती तंत्रज्ञानाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण त्याला IT म्हणतो, क्षेत्रात उत्पन्न होतात, जिथे संस्था कमी किमतीत इतर देशातून मनुष्यबळ मागवते. पुढचा तोटा आपल्याला सांगता येईल की दर्जा प्रमाणकाबरोबर नसणे. आता बाह्य सेवा देणारा विक्रेता एकाच वेळी अनेक संस्थांमध्ये आपल्या कौशल्याची सेवा देत असतात. अशा परिस्थितीत विक्रेत्यांचे लक्ष संस्थेतील कामकाजावर पूर्णपणे राहू शकत नाही. परिणामी बाह्य सेवांचा दर्जा कधी-कधी दिलेल्या प्रमाणकाच्या बरोबरीचा राहत नाही. म्हणजेच आउटसोर्सिंगचे तोटे लक्षात घेत असताना ग्राहकांकडे लक्ष नाही, माहितीचा गैरवापर, उत्पादनातील दर्जावर तडजोड करणे नसणे, नैतिक बाबींकडे दुर्लक्ष, जसे की आउटसोर्सिंग मधील कामासाठी बालमजुरीचा उपयोग करणे, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शोषण करणे इत्यादी. पुढचं तर दर्जा प्रमाणकाबरोबर नसणे. म्हणजे बाह्य सेवा देणारा जो विक्रेता आहे तो एकाच वेळी अनेक संस्थांमध्ये
आपल्या कौशल्याची सेवा देत असतात. अशा परिस्थितीत विक्रेत्यांचे लक्ष संस्थेतील कामकाजावर पूर्णपणे राहू शकत नाही. परिणामी बाह्य सेवांचा दर्जा कधी-कधी दिलेल्या प्रमाणकाच्या बरोबरीत राहत नाही. इत्यादी आपल्याला बाह्य सेवेचे फायदे आणि बाह्य सेवेचे तोटे सांगता येतील. तर आपण आज बाह्य सेवेचे फायदे घेत असताना त्यामध्ये उच्च कार्यक्षमता आणि परिणामकारकता साध्य करता येतात. अतिमहत्वाच्या कार्यांकडे पूर्ण लक्ष केंद्रित करता येते. खर्च कमी होतो. मनुष्यबळ स्वस्त भावात उपलब्ध होतात. गुंतवणुकीची गरज कमी असते. ज्ञानाचे व अनुभवाचे आदान प्रदान शक्य होते. उद्योजकतेला चालना मिळते. त्याचप्रमाणे आउटसोर्सिंगचे तोटे लक्षात घेत असताना ठेकेदारांकडून संवेदनशील महत्वाचा गैरवापर होऊ शकतो. उत्पादनाच्या दर्जांवर तडजोड करावी लागते. नैतिक गोष्टींकडे दुर्लक्ष होते. कधी कधी उत्पादनाचा सेवांचा दर्जा प्रमाणकाबरोबर नसतो. असे वेगवेगळे तोटे आपल्याला आउटसोर्सिंगचे फायदे सांगता येतात. ज्याप्रमाणे बाह्य सेवेंचे तोटे सांगता येतात, त्याचप्रमाणे आपल्याला बाह्य सेवेंचे वरील काही आपण तोटे सुद्धा बघितले. तर यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रक्रिया, बाह्य सेवा, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे काय, त्याची प्रस्तावना, त्यांचा अर्थ, त्यांचे फायदे, तोटे आणि ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा एक्नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे काय याबद्दल माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.